विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या प्रसंगी कालकथित गुलाबराव नामाजी खडसे आणि कालकथित अनुसयाबाई गुलाबराव खडसे आईबाबांचा स्मृतिदिन आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत। या निमित्ताने उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो। त्याचप्रमाणे आईबाबांचे निसर्गामध्ये विलीन असणारे चार महाभूत आणि पंचस्कंद यांना सुगती प्राप्त व्हावी अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी धम्मदेशना देण्याचा प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे ग्रहण करावे। या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये खडसे परिवारामधून निघून गेलेले आई बाबा यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने आपण परितदेशना बुद्धपूजा परित्राण पाठ आपल्या या राहत्या घरी संपन्न केला। निसर्गाच्या नियमाला अनुसरून जन्मास येणारा प्रत्येक सत्व प्रत्येक मनुष्य हा मृत्यूला प्राप्त होणारा असतो, हा भगवंताचा धर्म आहे, सिद्धांत आहे। आणि त्यामुळे जन्म आणि मृत्यू हे मनुष्याच्या जीवनातील सर्वश्रेष्ठ सत्य आहे आणि या सर्वश्रेष्ठ सत्याला मनुष्याने समजून घेतलं पाहिजे असं भगवंताने म्हटलं। परंतु जेव्हा आपल्या परिवारामधून आपले अपतेष्ट आपले नातेवाईक जे काही निघून जात असतात तर त्यांच्यासाठी उत्तरीय कार्य आपण केलं पाहिजे, ज्याला पुण्यस्मरण पुण्यानुमोदन जलदान विधी असं आपण म्हणत असतो। भगवंत असे म्हणतात की जन्मास आलेला मनुष्य तर मरणारच आहे, मृत्यूला प्राप्त होणारच आहे, परंतु मनुष्य मृत्यूला प्राप्त झाला म्हणजे सर्व काही संपलं असं बिलकुलच नसतं। मनुष्याच्या जोपर्यंत तृष्णा नष्ट होत नाही तोपर्यंत मनुष्य या संसारामध्ये पुन्हा पुन्हा जन्मग्रहण करत असतो। अनेक जाती संसारं संधा विसा आणि विसांग गहकारकं गवे संता दुःखा जाती पुनः पुनः। भगवंत असे म्हणतात की अनेक जन्मामध्ये मनुष्य आपल्या या तृष्णेच्या द्वारा पुन्हा पुन्हा संसारामध्ये जन्म ग्रहण करत असतो आणि जोपर्यंत आपल्या ह्या तृष्णा, ज्याला आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये लोभ असं आपण म्हणत असतो, जो राग आहे द्वेष आहे लोभ आहे, तर राग द्वेष लोभ जोपर्यंत आपला नष्ट होत नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा या संसारामध्ये मनुष्य जन्म ग्रहण करत असतो। आणि त्यामुळे वर्तमान काळामध्ये भगवंत असे म्हणतात की आपल्या सर्व प्रकारच्या तृष्णेला आपण नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। म्हणजे आपल्या रागाला द्वेषाला लोभाला मीपणा अहंपणा गर्व ईर्ष्या आदी सर्व प्रकारच्या विकाराला आपण नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आणि त्यामुळे भगवंताने सांगितलेला जो श्रेष्ठ सिद्धांत आहे या श्रेष्ठ सिद्धांताला अनुसरून जर आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर वर्तमानकालीन जे आपलं जीवन आहे तर ते वर्तमानकालीन जीवन आपण खूप चांगल्या प्रकारचं सुखपूर्वक जगू शकतो। आणि त्यामुळे मनुष्याने नेहमी कुशल कर्म पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। मग पुण्यकर्म कुशल कर्म का करावे, कशासाठी करावे, कोणत्या मार्गाने आपण कुशल कर्म करावं पुण्यकर्म करावं, किती वेळापर्यंत आपण कुशल कर्म करावं पुण्यकर्म करावं, भगवंत असे म्हणतात की सम्यक दृष्टी आपल्याकडे ही असली पाहिजे। कारण ही जर सम्यक दृष्टी आपल्याकडे असेल की पुण्यकर्म का करावं कशासाठी करावं आणि पुण्यकर्म केल्यामुळे एवढं लावून ठेवलं तुम्ही आधी ते एवढ्या जवळ आहो मी त्याच्यामध्ये जास्त त्रास आहे तर आहे की नाही, केव्हा कुठे कधी, तर ते आवश्यक आहे आपल्याला, कारण ते समजलं पाहिजे आपल्याला।
कारण जोपर्यंत आपल्याला ती गोष्ट समजणार नाही तोपर्यंत आपण केलेले जे पुण्यकर्म आहे, आपण केलेले जे कुशल कर्म आहे, तर त्याचा लाभ बघा आपल्याला काही होत नाही. म्हणून तर भगवंताने सम्यक दृष्टी सांगितली. भगवंत असे म्हणतात की तुमचा दृष्टिकोन हा सम्यक असला पाहिजे, योग्य असला पाहिजे. बघण्याचा दृष्टिकोन जर योग्य असेल, सम्यक असेल, चांगला असेल, तर आपण जे काही करत असतो तर त्याचा लाभ आपल्याला होत असतो. परंतु अंधदृष्टीने जर आपण कर्म करत असेल तर त्यामुळे आपण जे कर्म करत असतो त्याचा विशेष रूपाने हा जो प्रभाव आहे, हा जो परिणाम आहे, तो प्रभाव, तो परिणाम आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत नाही. तसं पुण्य केलं तर त्याचे परिणाम तर असतातच, त्याचं फळ तर मिळतच असते. परंतु दृष्टी जर योग्य असेल, दृष्टी जर सम्यक असेल, म्हणजे कोणतेही कर्म करत असताना, दान कर्म करताना, शिलाचं पालन करताना, प्रज्ञेचा अभ्यास करताना, किंवा जसं आपण पूजा करतो, वंदना करतो, परित्राण करत असतो, तर यामुळे पुण्य तर आपलं होतच असते. परंतु दृष्टी जर सम्यक आपली असेल, योग्य जर दृष्टी असेल, तर त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की कर्मावरती आपला विश्वास असणं अत्यंत गरजेचं आहे. जर कर्मावरती आपला विश्वास असेल तर आपण ते कर्म करेल, कर्मावर जर आपला विश्वास नसेल तर आपण कर्म काही करणार नाही. कर्म म्हणजे साधा सोपा अर्थ भगवंताने बघा सांगितलेला आहे. कुशल कर्म, पुण्यकर्म, कधी कधी शब्दाची व्याप्ती फार मोठी वाटते मनुष्याला, किंवा एवढं मोठं कोणतं पुण्यकर्म करावं आहे की नाही, कोणतं पाप कर्म करावं, कोणतं कुशल कर्म करावं. तर भगवंताने एकदम साधा आणि सोपं अर्थ सांगितला बघा. जे कर्म करत असताना, जे कर्म केल्यानंतर, आणि जे कर्म जेव्हा जेव्हा आपण आठवतो तेव्हा तेव्हा आपलं मन प्रसन्न होत असेल, आनंदी होत असेल, तर त्याला पुण्यकर्म असं म्हटलेलं आहे. जेव्हा जे कर्म करताना भीती वाटत असेल, कर्म केल्यानंतर भीती वाटत असेल, आणि ते कर्म जेव्हा जेव्हा आपल्याला आठवेल तेव्हा तेव्हा आपल्याला भीती वाटत असेल, तर ते म्हणजे वाईट कर्म, अकुशल कर्म, पाप कर्म. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की कर्म करताना आपलं चित्त हे नेहमी प्रसन्न असावं, नेहमी आनंदी असावं. प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने केलेले जे कर्म असतात तर त्याचा परिणाम, त्याचा विपाक मनुष्याच्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य प्राप्त करून देण्यासाठी मनुष्याला सहाय्यक ठरत असतो. आणि त्यामुळे प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने, प्रमुदित चित्ताने जेव्हा जेव्हा आपण कर्म करत असतो तर त्याचा लाभ बघा वर्तमान काळातील जीवनाला सुखकर करण्यासाठी, आणि मृत्यू पश्चात जे आपलं जीवन असतं तर ते सुद्धा सुखकर करण्यासाठी आपल्याला सहाय्यक ठरत असते. मग वर्तमानकालीन जीवन आपलं सुखी असलं पाहिजे, आपलं समाधानी असलं पाहिजे, आपण आनंदी असलं पाहिजे. कारण प्रत्येकाला असं वाटतं की मी सुखी असलो पाहिजे, माझ्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं दुःख नसलं पाहिजे. कारण वेगवेगळ्या प्रकारचे दुःख मनुष्याच्या जीवनामध्ये आहे. भौतिक दुःख सुद्धा आहे आणि आध्यात्मिक दुःख सुद्धा आहे. दोनही प्रकारचं दुःख मनुष्याला सतावत असते बघा. भौतिक दुःखाचा जर आपण विचार केला बाबासाहेबांच्या संकल्पनेतून, तर बाबासाहेब असं म्हणते की गरीब हे दुःख आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये गरीब असणं सुद्धा हे दुःख आहे. अन्न वस्त्र निवाऱ्याची जर योग्य प्रकारची आपली व्यवस्था होत नसेल तरी सुद्धा आपल्याला दुःख आहे. संसारामध्ये आपल्याला मान सन्मान प्राप्त होत नसेल तर हे सुद्धा आपलं एक प्रकारचं दुःख आहे. म्हणजे भौतिक दृष्टिकोनातून हे छोटे मोठे दुःख आपल्या जीवनामध्ये निर्माण होत असतात. आध्यात्मिक जीवनातून आपल्या मनामध्ये राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल, मोह असेल, मीपणा, अहंपणा, गर्व, ईर्ष्या आदी हे विकार असतील तरी सुद्धा आपलं जीवन बघा दुःखकर असते. आणि त्यामुळे स्वतःच्या जीवनाला सुखकर बनवण्यासाठी, स्वतःच्या जीवनाला निर्मळ आणि आनंदी बनवण्यासाठी आपण खूप चांगल्या प्रकारे आपल्या मनाची मानसिकता ठेवली पाहिजे. कारण सुख आणि दुःख आपल्या स्वतःच्या कर्मावरती अवलंबून असते. सुखही आपल्या कर्मावरती अवलंबून आहे आणि दुःखही आपल्या कर्मावरती अवलंबून आहे. आणि म्हणून तर भगवंत असे म्हणते की मनोपभंगमा धम्मा मनोसेठा मनोमया, मनसाचे पद्द उठेन भासती वा करोती वा, ततोनं दुःख मनवेती चक्कं वहवतो पद. दुसऱ्या गाथेमध्ये भगवंत असे म्हणतात मनोपभंगमा धम्मा मनोसेठा मनोमया, मनसाचे पस्सनेन
भासतीवा करोतीवा ततोनं सुखमनवेते छायाव अनपायन. मन मनुष्यांच्या सुखाचं आणि दुःखाचं उगमस्थान आहे असं भगवंतांनी म्हटलं. कारण विचार आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होत असतात. चांगलेही विचार उत्पन्न होतात आणि वाईटही विचार उत्पन्न होत असतात. जर वाईट विचार करेल मनुष्य, अकुशल विचार करेल, पापमय विचार करेल, तर त्या मनुष्याच्या पाठीमागं दुःख तसंच येत असते जसं बैलांच्या पायाचा पाठलाग गाडीची चाके करत असतात. आणि मनुष्य चांगलं कर्म करत असेल, कुशल कर्म करत असेल, पुण्यकर्म करत असेल, तर त्याच्या सोबत सुख तसंच येत असते जसं त्याची स्वतःची सावली त्याला कधीही सोडून जात नाही. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आपलं मन आणि मनामध्ये उत्पन्न होणारे जे विचार आहे, मन आणि मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या विचाराला आपण सातत्याने जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. कारण बघा, आपण मरणधर्मी आहोत. मनुष्याचा स्वभाव हा मरणधर्मी आहे. हे श्रेष्ठ सत्य आपण स्वीकारलं पाहिजे. हे श्रेष्ठ सत्य जर आपण स्वीकारत असेल तर आपल्या जीवनामध्ये बघा आपल्याला सुख प्राप्त होऊ शकते. आणि त्यामुळे भगवंताने असं म्हटलं, परे चनं विजानंती मय्यमेथ यमामसे एच तथ्थं विजानंती ततो सम्मंती मेधगा. या संसारामध्ये जे अज्ञानी लोक आहे, जे अडाणी लोक आहे, तर अज्ञानी अडाणी लोक असा विचारच करत नाहीत. ऐक ना, जीवन जगत असताना की मी मृत्यूला प्राप्त होईल किंवा मी मरणार आहे, असं बऱ्याचशा लोक म्हणजे याच्याबद्दल चिंतन मननच करत नाही. कारण मृत्यूबद्दल चिंतन मनन करणारे लोक फार कमी या संसारामध्ये पाहायला मिळतात. कारण मृत्यू म्हटलं की मनुष्याला भीती वाटते, मृत्यू म्हटलं की मनुष्याला दुःख वाटते. पण हे सत्य आपण स्वीकारत नाही की जन्मास जर आपण आलो आहोत तर आपण मृत्यूला प्राप्त होणारच आहोत. असं कोणी आहे का की आता नाही, मी काही मरणार नाही, मला मरायचंच नाही, असं कोणी म्हणेल? असं कोणी म्हणेलही समजून घ्या तर ते सत्य होईल का? सत्य होणारच नाही. कारण जन्मास येणारा प्रत्येक सत्व हा मृत्यूला प्राप्त होणार आहे. जर मी मृत्यूला प्राप्त होणार आहे हे मनुष्याला माहीत जरी असेल तरी सुद्धा बघा, मनुष्य जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं कुशल कर्म, पुण्यकर्म आपण करावं याचं चिंतन मनन तो करत नाही. कारण मनुष्याला असं वाटतं, जेव्हा मनुष्य तरुण असतो, तारुण्यामध्ये मनुष्याला असं वाटतं की माझं तारुण्य आहे, ऐक ना, मी तरुण आहे, मी बलवान आहे, मला कुठल्याही प्रकारचा आजार नाही, मी अत्यंत निरोगी संपन्न आहे. आणि मी निरोगी संपन्न असल्यामुळे, मला कुठल्याही प्रकारचा आजार नसल्यामुळे, माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख नसल्यामुळे मनुष्याच्या मनामध्ये किंवा मनुष्याच्या मनाची अशा प्रकारची धारणा होऊन जाते की मला कोणत्याही प्रकारचं दुःख निर्माण होणार नाही, मी कुठल्याही प्रकारच्या दुःखाला प्राप्त करू शकणार नाही. परंतु स्वभावतः जर आपण विचार केला, स्वभावतः जर आपण चिंतन मनन केलं तर मनुष्याचं जीवन बघा मरणधर्मीय आहे. या सत्याचा स्वीकार आपण केला पाहिजे. मग या सत्याचा स्वीकार आपण का करावा, कशासाठी करावा? तर भगवंत असे म्हणतात की एखादा मनुष्य मी मरणधर्मी आहे याचा जर स्वीकार करत असेल तर तो स्वतःच्या जीवनाबद्दल चिंतन करेल, स्वतःच्या जीवनाबद्दल मनन करेल की अरे मी तर मरणधर्मी आहे, माझं जीवन तर एक ना एक दिवस संपणार आहे, मी तर नष्ट होणार आहे. मग मी जर मरणधर्मी आहे तर मग मी राग का करू? मी जर मरणधर्मी आहे तर मी द्वेष का करू? मी जर मरणधर्मी आहे तर मी मोह का करू? किंवा मी जर मरणधर्मी आहे तर वेगवेगळ्या प्रकारचं वैरत्व जे माझ्या मनामध्ये आहे तर ते मी का करू? कारण मी तर मरणार आहे, मी तर मरणधर्मी आहे. परंतु मनुष्य बघा याचं चिंतन करत नाही, याचं मनन करत नाही. आणि त्यामुळे मनुष्य संसारामध्ये राग करतो, द्वेष करतो, लोभ करतो, मीपणा, अहंपणा, गर्व, ईर्ष्या आदी वेगवेगळ्या प्रकारच्या विकाराने बघा मनुष्याचं जीवन हे ग्रस्त झालेलं आहे. आणि त्यामुळे सुखाच्या मार्गाला प्राप्त करण्यासाठी आपण जोपर्यंत त्याग करत नाही, जोपर्यंत आपण काही गोष्टीला समजून घेत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये बघा सुख कधीही प्राप्त होऊ शकत नाही. भगवंताचा धम्म मानवी मन आणि मनाला परिशुद्ध करण्यासाठी, मनाला सुचरित मार्गावरती घेऊन जाण्यासाठी
मनाला निर्मळ करण्यासाठी बघा भगवंताचा धम्म आहे. आणि त्यामुळे स्वतःचं मन आणि स्वतःच्या मनामध्ये उत्पन्न होणारे विचार यानुसार मनुष्य सुखी आणि दुःखी आपल्या जीवनामध्ये बघा होत असतो. आणि त्यामुळे भगवंत असेल कायला परिशुद्ध आपण केलं पाहिजे, आपल्या वाचेला आपण परिशुद्ध केलं पाहिजे, आपल्या मनाला आपण परिशुद्ध केलं पाहिजे. काया वाचा आणि मन या तिन्ही अवस्थेला आपण सातत्याने परिशुद्ध करण्याचा आपल्या जीवनामध्ये प्रयत्न केला पाहिजे. कारण हे जीवन फार क्षणभंगुर आहे. दुःख अनित्य आणि अनात्म हे तिलक्षण सूत्रांचा उपदेश करताना भगवंत असे म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख तर आहे, मनुष्याचं जीवन हे क्षणभंगुर आहे आणि अनात्म नावाची संकल्पना या तिन्ही गोष्टीला आपण धारण केलं पाहिजे. कारण दुःखी जीवन मनुष्याचं आहे. ठीक आहे, वेगवेगळ्या प्रकारचं दुःख मनुष्याच्या जीवनामध्ये आहे. दुःखाची व्याख्या करत असताना भगवंत असे म्हणतात की जन्म घेणे हे दुःख आहे. जन्म घेणे दुःख आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हातारपण सुद्धा दुःख आहे भगवंतांनी असं म्हटलं आहे. आजारपण सुद्धा दुःख आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. पियोबी दुःख अपियोबी दुःख हे दुःख आहे. मरणंपी दुःख आहे. यंपींची न लभंती दुःख हे दुःख भगवंताने सांगितलं. आणि संकितेन पचुपादान खंदा दुःख असं भगवंताने म्हटलं आहे. म्हणजे ही जी दुःखाची व्याख्या आहे, दुःखाची व्याख्या समजून आपण घेतली पाहिजे. कशासाठी समजून घेतली पाहिजे? कारण मनुष्याचं जीवन सुखाच्या मार्गाने जगण्यासाठी दुःखाची व्याख्या समजून घेतली पाहिजे. म्हणजे आपण जर आपल्या दुःखाचं कारणच जर समजून घेत नसेल तर त्याच्यावरती आपण उपाय करणार नाही. जर आपण त्याच्यावरती उपाय करणार नाही तर मग आपलं जीवन सुखी होणार नाही. कारण भगवंताचा धम्म बघा, भगवंत असे म्हणतात की जोपर्यंत मनुष्य दुःखाचे कारण समजून घेत नाही, दुःखाच्या कारणाला जाणत नाही, तोपर्यंत दुःखाला तो नष्ट करू शकत नाही. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की या कारणाला आपण जाणलं पाहिजे, या कारणाला आपण समजून घेतलं पाहिजे. मग कारण काय आहे? तर कारण तृष्णा आहे, कामतृष्णा आहे, भवतृष्णा आहे, विभवतृष्णा आहे. भगवंत असे म्हणतात की या सर्व प्रकारच्या तृष्णेच्या द्वारा मनुष्य दुःखाचा संग्रह करत असतो. ठीक आहे, तृष्णेच्या द्वारा मनुष्य दुःखाचा संग्रह करतो. मग त्याचा निरोध सुद्धा होऊ शकतो, त्याला नष्ट सुद्धा आपण करू शकतो. मग नष्ट करण्याचा मार्ग कोणता? तर आर्य अष्टांगिक मार्ग आहे नष्ट करण्याचा. ठीक आहे, सम्यक दृष्टी आहे, सम्यक संकल्प आहे, सम्यक वाचा आहे, सम्यक कर्मांत आहे, सम्यक आजीविका आहे, सम्यक व्यायाम आहे, सम्यक स्मृती आहे, सम्यक समाधी आहे. या आर्य अष्टांगिक मार्गाला अनुसरून आपण जर जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर आपल्या जीवनातील सर्व प्रकारचं दुःख आपण नष्ट करू शकतो. कारण भगवंताने केवळ दुःखच नाही सांगितलं तर त्या दुःखावरती उपाय सुद्धा भगवंताने सांगितलेला आहे. भगवंत कारण सांगतात आणि ते कारण नष्ट करण्याचा उपाय सुद्धा भगवंताने सांगितला आहे. परंतु मनुष्य बघा जीवनामध्ये जगत असताना, जीवन जगत असताना, या संसारामध्ये राहत असताना मनुष्य कारण जाणत नाही आणि कारण न जाणता ते नष्ट केला जात नाहीत. आणि त्यामुळे बघा असंख्य दुःख मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याला प्राप्त होत असते. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की धम्माला आपण जाणलं पाहिजे, धम्माला आपण समजून घेतलं पाहिजे. जर धम्माला आपण समजून घेत असेल, जाणून घेत असेल, त्यानुसार चिंतन मनन करत असेल तर आपण सुखाला प्राप्त होऊ शकतो. कारण संसारामध्ये जीवन जगत असताना भगवंताने अनेक प्रकारच्या कुशल धम्म सुद्धा सांगितलेला आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये किती महत्त्वपूर्ण हा भगवंताचा धम्म आहे. आणि त्या धम्माचं अनुसरण करत असताना आपण कशा पद्धतीने सुखाला प्राप्त होऊ शकतो. आणि त्यामुळे आपण जाणलं पाहिजे, आपण समजून घेतलं पाहिजे. तर तीन मार्गाने भगवंत असे की मनुष्य सुखपूर्वक जीवन जगू शकतो. पहिला मार्ग शीलाचा मार्ग आहे, दुसरा मार्ग दान पुण्याचा आहे आणि तिसरा मार्ग प्रज्ञेच्या अभ्यासाचा आहे. म्हणजे शील मार्ग हे आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शील मार्गाशिवाय मनुष्य सुखाला कधी प्राप्त होऊ शकत नाही. तुम्ही जर शील पालन करत नाही, शीलाचं आचरण करत नाही, शीलाला धारण करत नाही तर सुखाची इच्छा आपण कधीही करू शकत नाही. कारण आपली शील पारमिता जर परिपूर्ण होत नसेल किंवा शील पारमितेला जर आपण जाणत नसेल, बाबासाहेब असं म्हणतात की शीलाच्या बाबतीमध्ये माझं शील एवढं परिशुद्ध आहे, माझं शील एवढं निर्मळ आहे, अगदी धुतलेल्या तांदळासारखं. म्हणजे माझ्या स्वतःबद्दल तर मला अभिमान वाटतो, परंतु मला मानणारे लोक तर माझ्या शीलाबद्दल बोलतीलच, परंतु माझे वैरी सुद्धा माझ्या शीलाच्या संदर्भामध्ये कधीही एक ब्र शब्द सुद्धा काढू शकत नाही.
एवढं सील माझं परिपक्व आहे, परिशुद्ध आहे, निर्मळ आहे. आणि त्यामुळे सुखाचं आणि दुःखाचं मोजमाप जर आपल्याला करायचं असेल तर मापदंड आपल्या जीवनामध्ये सील आणि सदाचार असला पाहिजे. सील सदाचाराचं मापदंड जर आपल्याकडे असेल तर आपण किती कुशल कर्म केले, किती अकुशल कर्म केले याचं मापदंड, याचं मोजमाप आपल्या जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु मनुष्य मात्र याचा विचार करत नाही, याचं चिंतन मनन करत नाही. रोज चिंतन मनन केलं पाहिजे. भगवंत असे म्हणतात की रोज आणि रोज आपण आपल्या शीलाचं चिंतन मनन केलं पाहिजे. आज दिवसभर माझ्याकडून कायचे किती अकुशल कर्म झाले, आज दिवसभर माझ्याकडून वाणीचे किती अकुशल कर्म झाले, आज दिवसभर माझ्याकडून मनाचे किती अकुशल कर्म झाले, आज दिवसभर माझ्याकडून मनाचे किती कुशल कर्म झाले, आज दिवसभर माझ्याकडून वाणीचे किती कुशल कर्म झाले, आज दिवसभर माझ्याकडून शरीराचे किती कुशल कर्म झाले. म्हणजे याचं चिंतन मनन आपण केलं पाहिजे. परंतु मनुष्य याचं चिंतन मनन करत नाही आणि शेवटच्या क्षणी मात्र मग मनुष्य दुःखी असतो, मग मनुष्य कष्टी असतो, मनुष्य बेचैन असतो. भगवंत असे म्हणतात की मृत्यू सुद्धा आपण अत्यंत सुखपूर्वक, म्हणजे मनुष्याला मृत्यू सुद्धा सुखपूर्वक येऊ शकतो. मृत्यू सुद्धा जसा अनाथपिंडक भगवंताचा अत्यंत जवळचा उपासक, जेव्हा मृत्यूला म्हणजे मृत्यूच्या समीप असतो त्याला असं वाटतं की आता माझं जीवन जे संपत आलेलं आहे, तर तो भगवंताला सांगतो की निरोप पाठवतो की भगवंताने यावं, भगवंताच्या भिक्खू संघाने यावं, मला मंगलमैत्री करावी. भगवंत तर जात नाहीत, परंतु भगवंत काही भिक्षूंना पाठवत असतात. म्हणजे मृत्यूच्या शेवटच्या क्षणी बुद्ध वचनाचा पाठ त्याच्यासाठी केला जातो आणि बुद्ध वचनाचा पाठ श्रवण करता करता बघा अनाथपिंडक मृत्यूला प्राप्त होत असतो. कारण तशी मनाची मानसिकता सुद्धा असली पाहिजे. म्हणजे शेवटच्या क्षणी धम्म श्रवण आपण केला पाहिजे, शेवटच्या क्षणी बुद्ध वचनाला आपण श्रवण केलं पाहिजे. बाबासाहेब सुद्धा बघा झोपण्याच्या पूर्वी बुद्धं शरणं गच्छामी धम्मं शरणं गच्छामीचा पाठ लावत असत. तेव्हा त्या काळामध्ये रेडिओ होते बघा, रेडिओवरती ते बुद्धं शरणं धम्मं शरणं संघं शरणं अशा पद्धतीने लावत असत. अलीकडच्या काळामध्ये बघा एक आपले गायक आठवते तुम्हाला, एक बाबासाहेबांचं नाव घेऊन मृत्यूला प्राप्त झाले. कोण होते माहित नाही तुम्हाला? नागपूरची घटना आहे ना, विठ्ठल उमप आहे की नाही. नागपूरमध्ये मोठा बघा समारंभ होता आहे की नाही. म्हणजे मी बुद्धाला वंदन करतो, मी धम्माला वंदन करतो, मी संघाला वंदन करतो, जे भीम असं म्हणतात आणि खाली कोसळतात आणि मृत्यूला प्राप्त होतात. म्हणजे शेवटी बघा बोधिसत्वाचं नाम मुखामध्ये असणे, बुद्ध धम्म संघाचं नाव म्हणजे स्मरण आपल्या चित्तामध्ये असणे. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये बघा शेवटचा क्षण प्रसन्न आणि आनंदी असणं अत्यंत गरजेचं आहे. मग ते कधी होऊ शकते? ऐक ना, मृत्यू सुद्धा सुखपूर्वक येऊ शकतो असं भगवंताने म्हटलं आहे. जीवन तर आपण सुखपूर्वक जगू शकतो, कारण जीवन तर आपण सुखपूर्वक जगलंच पाहिजे, परंतु मृत्यू सुद्धा मनुष्याला सुखकारक वाटला पाहिजे. त्या क्षणी मनुष्याचे चित्त सुखपूर्वक असलं पाहिजे. मग कधी सुखपूर्वक मनुष्य असू शकतो? आयुष्यभर प्राण्यांची हत्या करणारा मनुष्य, आयुष्यभर चोरी करणारा मनुष्य, अकुशल कर्म करणारा मनुष्य, आयुष्यभर खोटं बोलणारा, निंदानस्ती करणारा, चहाडी चुगली करणारा, व्यर्थ बडबड करणारा, आयुष्यभर नशापतन करणारा मनुष्य जर असा विचार करेल की मी आता शेवटच्या क्षणी अत्यंत प्रसन्न आणि आनंदी मृत्यूला प्राप्त होतो, तर शक्य आहे का? त्याने कितीही म्हटलं की आता मला ऐकवा काहीतरी आहे की नाही, मला प्रसन्न चित्तानं मरायचं आहे, त्याने कितीही जरी म्हटलं तरी तो मरेल का? बिलकुल मरणार नाही. कारण मनुष्याचं जे जीवन आहे, आपण जसं जीवन जगत असतो तीच भावना, तोच विचार मृत्यूच्या शेवटच्या क्षणी सुद्धा आपल्या चित्तामध्ये असतो. बहुतांश लोक तर बेचैन असतात, दुःखी असतात, कष्टी असतात. म्हणजे अत्यंत कधी कधी लोक मलमूत्रामध्ये सुद्धा म्हणजे पडलेले असतात. असंख्य वेदना त्यांना सहन कराव्या लागतात. एक उदाहरण आहे बघा आमचं, म्हणजे औरंगाबादमध्ये एका ताईचं, माहीत नाही, किमान 5-6 वर्षापर्यंत त्या आजारी होत्या आणि म्हणजे शेवटच्या क्षणी म्हणजे त्यांचे नातेवाईक असं सांगत होते की ते असं म्हणत होते की भंतेजी, म्हणजे त्यांना सांगत होते की असे कोणते कर्म आहे किंवा कोणते असे कर्म केले असतील
कारण वर्तमान काळामध्ये जर आम्ही अत्यंत सुखपूर्वक जीवन जगलो, कधी कोणाचं वाईट केलं नाही, कधी कोणाला बोललो नाही, शरीरामध्ये अशी एकही जागा नव्हती म्हणजे जिथे इंजेक्शन आपण देऊ शकतो, एवढं इंजेक्शन शरीरामध्ये दिलं होतं. त्या स्वतः असं त्यांना सांगत होतं की बा मृत्यू का येत नाही, मृत्यू यायला पाहिजे, म्हणजे एवढा मृत्यू मला का त्रास देतो, म्हणजे का दुःख होत आहे मला. म्हणजे कधी कधी बघा मनुष्याला मरावं असं वाटतं. व्यवहारामध्ये लोक म्हणतात ना, कधी येते आम्हाला मरण, पटकन आलं पाहिजे, असं बोलताना बोलतात व्यवहारामध्ये, पण तसं काही येत नाही. मलमूत्रामध्ये लोक पडतात, मलमूत्रामध्ये सुद्धा लोक राहत असतात. म्हणजे अशा प्रकारचं असंख्य दुःख मनुष्याला बघा मनुष्याच्या जीवनामध्ये प्राप्त होत असते. आणि कधी कधी चालता बोलता लोक मृत्यूला प्राप्त होतात. लोक म्हणतात की अरे मी त्याला कालच भेटलो, ऐक ना, कालच बोललो, आमची चर्चा झाली, चांगला माणूस होता, ऐक ना, निरोगी मनुष्य होता, पण मृत्यूला प्राप्त झाला. कधी कधी चालता बोलता मनुष्य मृत्यूला प्राप्त होतात. कधी कधी बघा म्हणजे अशा प्रकारचं दुःख सहन करून स्वतः मृत्यूला प्राप्त झालो पाहिजे असं त्यांना वाटतं. सेवा करणाऱ्या लोकांना सुद्धा असं वाटतं की हे मृत्यूला प्राप्त झाले पाहिजे, एवढ्या त्यांना वेदना होतात. परंतु भगवंत असे म्हणतात की जोपर्यंत मनुष्याचे कर्म पूर्ण होत नाही तोपर्यंत बघा मनुष्याला मृत्यू कधीही येत नाही. आणि त्यामुळे ही कर्माचा जो भाव आहे, तो कर्माचा भाव आपला मृत्यू हा सुखपूर्वक आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सुखकर जर आपण मृत्यू करेल किंवा सुखकर मृत्यू व्हावा असं जर वाटत असेल तर आपण मग चांगले कर्म केले पाहिजे, ऐक ना. सुरुवातीपासून आपण शील पालन केलं पाहिजे, सुरुवातीपासून आपण दान पुण्य केलं पाहिजे, सुरुवातीपासून आपल्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी, निर्मळ करण्यासाठी चांगल्या प्रकारच्या मार्गाचं आपण अनुसरण केलं पाहिजे. जर चांगल्या प्रकारच्या मार्गाचं जर आपण अनुसरण करत असेल तर बघा आपल्याला सुख प्राप्त होऊ शकते किंवा सुखपूर्वक आपल्याला मृत्यू येऊ शकतो. परंतु मनुष्य मात्र त्याचा विचार करत नाही, त्याचं चिंतन करत नाही, त्याचं मनन करत नाही. कारण शेवटी सर्व काही सोडून आपल्याला जावं लागत असते. कारण इथे जन्मास येत असताना आपण आपलं मुलासोबत काही आणत नाही, आणि जेव्हा आपण मृत्यूला प्राप्त होतो तर सोबत आपण असं काहीही आपण घेऊन जात नाही. जसं मी नेहमी सांगत असतो, सिकंदराच्या संदर्भामध्ये उदाहरण देतो बघा मी नेहमी जलदानच्या निमित्ताने. सिकंदर जगाला 3 गोष्टी सांगून गेला आहे. तसं तर ते बुद्ध तत्वज्ञानच आहे, परंतु कधी कधी एखादा म्हणजे शूर व्यक्ती म्हणा किंवा ज्ञानी व्यक्ती म्हणा किंवा तत्ववेत्ता म्हणा, ते जर सांगून गेला असेल तर त्याच्या नावानं ते म्हणजे विधान किंवा ते तत्व सांगितलं जातं. तर असं म्हटलं की सिकंदर मृत्यूच्या समय आपल्या सेनापतीला 3 गोष्टी सांगून जात असतो. तो असं म्हणतो की बघा आता मी जर मृत्यूला प्राप्त होत आहे आणि मी मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर माझ्याकडे जगातले सर्वश्रेष्ठ वैद्य आहेत, जगातले सर्वश्रेष्ठ डॉक्टर आहेत माझ्याकडे. परंतु मी जेव्हा त्या डॉक्टरांना बोललो, चर्चा केली की मला आणखी किती आयुष्य आहे, मला म्हणजे किती आयुष्य मी जगू शकतो, तर डॉक्टर असं म्हणाले, वैद्य असं म्हणाले की महाराज तुमचं आयुष्य आता संपलेलं आहे, तुमचं आयुष्य आता बिलकुल आम्ही वाढू शकत नाही, कारण तुमच्या शरीरावरती औषधाचा कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही, त्यामुळे काही क्षणानंतर तुम्ही मृत्यूला प्राप्त होणार आहात. तर तेव्हा तो सांगतो आपल्या सेनापतीला की जेव्हा मी मृत्यूला प्राप्त होईल तर माझा हा जो जनाजा आहे, तर माझी जनाजा, माझा प्रेत यात्रा, या प्रेत यात्रेच्या ठिकाणी या 4 डॉक्टरांना हा माझा संपूर्ण जनाजा नेण्याची तुम्ही आदेश करावा. का महाराज, कशासाठी, तर लोकांना कळू द्या, लोकांना या सत्याची अनुभूती होऊ द्या की जगातील सर्वश्रेष्ठ 4 डॉक्टर असून सुद्धा मला एका दिवसाचं आयुष्य सुद्धा ते वाढवून देऊ शकले नाही, हे जगाला कळू द्या. कारण मनुष्याचं जेव्हा कर्म संपतं, मनुष्याचं जेव्हा आयुष्य संपतं, तेव्हा मनुष्याला कोणीही वाचू शकत नाही. ना तिथे पैसा वाचू शकतो, ना तिथे धन वाचू शकते, ना तिथे अपतिष्ठ नातेवाईक वाचू शकतात, कोणी नाही. डॉक्टर लोक म्हणतात जेव्हा त्यांचं संपते की आता वरच्या भरोशावर म्हणतात, आहे की ना, वरचं पाहिल म्हणतात, ऐक ना, त्यांचे परिश्रम असतात, मेहनत असते, सर्व काही संपते. आणि त्यामुळे पुन्हा तो दुसरी गोष्ट सांगतो की माझ्याकडे विपुल धनसंपत्ती आहे, एवढी संपत्ती माझ्याकडे आहे की मी जिथे जिथे गेलो तिथे तिथे मी नरसंहार केला, मी लोकांना मारलं, मी लोकांची हत्या केली, आणि विपुल धनसंपत्ती माझ्याकडे आहे. तर त्या संपूर्ण प्रेत यात्रेमध्ये ही संपूर्ण संपत्ती तुम्ही टाकून द्या, कारण ही संपत्ती माझ्यासाठी माती मोल आहे.
या संपत्तीचा माझ्यासाठी काही एक उपयोग नाही आहे, जगाला कळू द्या. ज्या संपत्तीसाठी मी माझं संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं, ज्या संपत्तीसाठी मी दुसऱ्यांची हत्या केली, दुसऱ्यांना मारलं, आजही बघा व्यवहारामध्ये आहे की नाही, संपत्तीसाठी लोक एकमेकांसोबत वैरत्व करतात, एकमेकांची हत्या करतात, एकमेकांना मारतात. भावाभावामध्ये एक ना संपत्तीसाठी वैरत्व होत असते, वाद होतो, विवाद होते, भांडण होते, तंटे होत असतात. कारण या भौतिक संपत्तीसाठी बघा मनुष्य त्याला समजून न घेतल्यामुळे तर तो म्हणतो संपूर्ण जमिनीवरती टाकून द्या, कारण याचा मला आता काही लाभ होणार नाही. तिसरी गोष्ट तो असं म्हणतो की जेव्हा माझं पेटीमध्ये सेव ठेवला जाईल तर दोन्ही हात माझे वर असू द्या. आपलं व्यवहारामध्ये मन आहे, खाली हात आया तू खाली हात जाएगा. लोकांना कळू द्या की जन्मास येत असताना मी तर खाली हाताने आलो, जाताना मात्र आता खाली हाताने जात आहे. जगाला जिंकण्यासाठी निघालेला सिकंदर खाली हाताने आला आणि खाली हाताने गेला. आपण सुद्धा खाली हाताने आलो आणि खाली हाताने जाणार आहोत. काय तुम्ही नेणार आहे सोबत? ऐक ना, कानातलं, गाळातलं, नाकातलं, कुठलं सोबत काही नेत नाही मनुष्य. तरी सुद्धा माझं माझं मी मी अशा प्रकारचं बघा मनुष्य या संसारामध्ये जीवन जगत असतो. भगवंत असे म्हणतात की सोबत जर मनुष्याचं काय येत असेल तर काय येते? कर्म. ऐक ना, मनुष्याच्या सोबत मनुष्याचे कर्म येत असतात. ऐक ना, चांगले कर्म आणि वाईट कर्म हे दोनही कर्म बघा मनुष्याच्या सोबत येत असतात. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की कर्म हे नेहमी चांगल्या प्रकारचे करावे. कर्मरूपाने मनुष्य या संसारामध्ये जिवंत असतो. हजारो वर्षापर्यंत मनुष्य जगू शकतो. बघा मनुष्य कसा जगला याला महत्व नसून, मनुष्य म्हणजे किती वर्ष जगला याला महत्व नसून, मनुष्य कसा जगला याला बघा विशेष महत्व आहे. भगवंत 80 वर्ष जीवन जगले, 26 वर्ष होऊन गेले बघा, आजही भगवंत आपल्यामध्ये जिवंत आहे. चक्रवर्ती सम्राट अशोक आपल्यामध्ये आजही जिवंत आहे. माता विशाखा आपल्यामध्ये जिवंत आहे. अनाथ पिंडक आपल्यामध्ये जिवंत आहे. अलीकडच्या काळामध्ये बाबासाहेब आपल्यामध्ये जिवंत आहे. कशामुळे? तर त्यांच्याकडे का संपत्ती आहे म्हणून जिवंत आहेत का? त्यांचं सौंदर्य आहे म्हणून ते जिवंत आहेत का? तर बिलकुल नाही. तर त्यांनी केलेले जे कर्म आहे त्या कर्मरूपाने बघा या संसारामध्ये मनुष्य जिवंत असतो. आणि त्यामुळे आपण कर्माला खूप महत्त्वाचं स्थान दिलं पाहिजे. बाबासाहेबांच्या महान पुण्याईमुळे हा तथागतांचा पवित्र असा सद्धम्म बघा आपल्याला प्राप्त झालेला आहे. या सद्धम्माचं आचरण करणे, या सद्धम्माचं अनुसरण करणे, या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार कशा पद्धतीने होईल याचा मनुष्याने आपल्या जीवनामध्ये सतत चिंतन मनन करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे बघा. कारण हे सर्व जे वैभव आहे हे सर्व वैभव आपल्याला बाबासाहेबांच्या महान पुण्याईमुळे म्हणजे प्राप्त झालेला आहे. धम्मा आपल्याला दिला बाबासाहेबांनी आणि त्यामुळे धम्माचं अनुसरण करणे, धम्माचं आचरण करणे, त्या धम्माला जाणणे, त्यानुसार जीवन जगणे हे आपलं नैतिक असं कर्तव्य आहे. कारण मनुष्याचं जीवन बघा क्षणभंगूर आहे. कधी केव्हा कुठे मनुष्य मृत्यूला प्राप्त होईल सांगता येत नाही. ऐक ना, पाण्याच्या बुडबुड्या समान बघा मनुष्याचं जीवन आहे. चालता बोलता मनुष्य मृत्यूला प्राप्त होतो. आणि त्यामुळे जीवनाला समजून घेतलं पाहिजे. मिळालेलं जेवढं काही आपल्याला आयुष्य असतं तर या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारचे कर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे बघा. धम्मश्रवण केला पाहिजे आपण वर्षावासाच्या या पवित्र अशा कालखंडामध्ये रोज आणि रोज आपण धम्मश्रवण केला पाहिजे. उपोषण केलं पाहिजे. आपण दैनंदिन जीवनामध्ये आपण 5 शिलाचं पालन करतो. पौर्णिमा असेल, अमावस्या असेल, अष्टमी असेल, त्या दिवशी आपण उपोषण शिलाचं पालन केलं पाहिजे. म्हणजे जेवढं आपल्या स्वतःच्या मनाला चांगल्या मार्गावरती लावण्याचा प्रयत्न आपल्याला करता येत असेल तेवढा चांगल्या मार्गाने जीवन जगण्याचा बघा आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण मनुष्याचा काही भरोसा नाही. आणि त्यामुळे जेवढं आयुष्य आपल्याकडे असतं तर त्या आयुष्याला आपण जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज या प्रसंगी आपण खडसे परिवारामध्ये निघून गेलेले बाबा गुलाबराव तानाजी खडसे आणि आई अनुसयाबाई गुलाबराव खडसे बाबांचे आणि आईंचे निसर्गामध्ये विलीन असणारे जे 4 महाभूत आहे, पंचस्कंद आहे, यांना सुगती प्राप्त हो. आज आपण जे काही कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, दान कर्म केलं, शील पालन केलं, या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नाच्या बलाने आपणा सर्वांना आपल्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्य वर्ण आणि बल प्राप्त हो.
तुम्हा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ बुद्ध धम्म संघाच्या बलाने आपलं सर्व जीवन अत्यंत सुखकर हो, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. साधु सुखियो मंगलो कल्याण हो, दीर्घायुष्य.